नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, की तुम्हाला माहिती आहे आता शिक्षक भरती जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि मुलं सर्वात जास्त वाट जर कशाची बघत असतील मित्रांनो, तर ते म्हणजे विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी होणार आहे. कारण की आता उर्दू माध्यमाचा कन्व्हर्जन राऊंड जो झालेला आहे मित्रांनो, तो 30 तारखेला त्याची निवड यादी आलेली आहे. एका वीकमध्ये जवळपास त्यांचं सिलेक्शन होऊन म्हणजे रिकमेंडेड होऊन त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन ते शाळेमध्ये रुजू होतील. आणि आता सर्व जे नजरा आहेत मित्रांनो, ह्या फक्त एकाच गोष्टीकडे की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी येणार आहे. पण त्याचपूर्वी मित्रांनो, उर्दू माध्यमाचं जेव्हा निवड यादीची नोटीस आली मित्रांनो, न्यूज बुलेटिन, त्यामध्ये एक गोष्टीमुळे सर्व मुलं म्हणजे त्याच गोष्टी सध्या गुगल होते सर्वात जास्त. मी सुद्धा केले, सर्व यूट्यूबवाल्यांनी सुद्धा केलं असेल. 2 दिवसात त्याच्यावर भरपूर व्हिडिओसुद्धा बनवण्यात आलेले. माझा कोणताही उद्देश नव्हता याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा, पण एस ओ पी भरपूर मुलं म्हणजे असा विचार करायला लागले की आता SOPमुळे खूपच जास्त पारदर्शकता येणार आहे का, काय होणार आहे, नेमकं SOP आहे काय, हे नेमकं रसायन आहे काय. तर मित्रांनो, हा SOP म्हणजे मला 2 दिवसात जेवढं मी वाचलं आहे किंवा जेवढं मी सर्च केलं त्याच्याहून कळालं फक्त एक केमिकल लोचा आहे. यामधून काहीही गोष्ट होणार नाही. एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे मित्रांनो, जी फॉलो होणार आहे फक्त ती तर आपण दैनंदिन जीवनातसुद्धा फॉलो करतो. नेमके आहे का SOP, नेमके याच्यामुळे पारदर्शकता येणार आहे का, आणि याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये SOPमुळे घोडेबाजार थांबून फक्त मेरिटवर निवड होणार आहे का. तर या प्रश्नाची सर्व उत्तरं मित्रांनो तुमच्या या व्हिडिओमध्ये आपल्या राहणार आहे. याच्यामध्ये एका ठिकाणच्या पदभरतीबाबत आपण एक जुनी नोटीस काढलेली 1-1.5 महिन्यापूर्वीची. त्या नोटीसमध्ये जसं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो करायची होती एका युनिव्हर्सिटीमध्ये, ज्या पदभरती करायची होती त्याबद्दलची जी नोटीस आहे मित्रांनो, ती व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण. तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया. बघा, आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं मित्रांनो आहे. इथं 2-4 एक्झाम्पल आपण दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे एक एक्झाम्पल आहे आणि 6 बेनिफिट्स ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. पहिले आपण बेनिफिट बघू. काय? इम्प्रूव्ह एफिशियन्सी, एनहान्स सेफ्टी, बेटर ट्रेनिंग, इन्क्रीज क्वालिटी कंट्रोल, कन्सिस्टन्सी इन ऑपरेशन अँड फॅसिलिटेट्स कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आता हे मित्रांनो, याच्यामधलं एखादी तरी गोष्ट तुम्हाला शिक्षक भरतीविषयी वाटते का? एखादी तरी गोष्ट नाही. तरी एका समजा आपण असं करू शकतो, एखाद्या कंपनीमधलं समजा हे मित्रांनो, कंपनीचे हे ऑपरेटिंग प्रोसेस आहे मित्रांनो. तर SOP आता आली आहे का, की फक्त शिक्षक भरतीमध्ये तो SOP शब्द ऐकला आहे आणि कोणी म्हणते अरे यार आता शिक्षक भरती आहे ना, म्हणजे SOPच्या नॉर्मनुसार होणार आहे, SOP सारखी होणार आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सारखी म्हणजे ते फॉलो करणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. काही होणार नाही मित्रांनो. SOPचं आपल्या मराठी भाषेत सोपं आहे ना, तेवढं सोपं नाही आहे, खूप जास्त अवघड आहे. आणि SOP आतापासून नाही, UPSC कंडक्ट करते मित्रांनो. त्याच्यानंतर UPSC खूप वर्षापासून करते. प्रत्येक कंपनी, हॉस्पिटल, इव्हन तुम्ही व्हिसासुद्धा काढताना विचारत मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रोसिजर असते, ती फॉलो केली जाते. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे आहे काय, की एक प्रोसेस आहे आणि त्याचे नॉर्म्स तुम्हाला फॉलो करायचे. कंपनीमध्ये एखादी प्रोसेस आहे की आता तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन याच्यावरून ऑनलाईन खरेदी करता, त्यांची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे की इथून असं जाणार, तसं जाणार, जर काही प्रॉब्लेम आला तर इथून रिटर्न असं येणार आहे, रिफंड असं होणार आहे. त्यांची एक प्रोसेस आहे. प्रत्येक गोष्टीची प्रोसेस आहे मित्रांनो. आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं काही खूप वेगळं नाही आहे की तुम्ही ती रुटीनमध्ये तुम्ही फॉलो करता. सकाळी 6ला उठायचं आहे, 8 ते 9 अभ्यास करायचा आहे, 9 ते 10 जेवण करायचं आहे, 11 ते 12 झोप घ्यायची, 12 नंतर परत अभ्यास करायचा आहे, परत संध्याकाळी फिरायला जायचं आहे. ही तुम्ही स्वतः तुमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस झाली. फक्त असं काय की इंग्लिशमध्ये शब्द आला आणि कम्प्युटराईज सगळ्या गोष्टी होणार आहे, त्याच्यामुळे खूपच जास्त पारदर्शकता येणार आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही मित्रांनो. आणि ही निगेटिव्हिटी नाही आहे, ही सत्यता आहे. मी माझ्या पहिल्या व्हिडिओपासून आज माझे 125 व्हिडिओ झाले असेल, तुम्ही बघू शकता. मी सत्य गोष्ट बोलतो. मला कोणतीही गोष्ट तुम्ही फक्त एक मन कोणाचं तरी राखायचं म्हणून मी बोलणारा व्यक्ती नाही आहे. तर याच्यामुळे कोणती पारदर्शकता येणार नाही आहे, काही नाही आहे. फक्त एक प्रोसेस राहणार आहे, एक नॉर्म्स फक्त ते देणार आहेत पवित्र पोर्टल, की असे बाबा हे 5-6 पॉईंट आहेत आणि हे 5-6 पॉईंट तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये फॉलो करायचे आहेत. फक्त ती एक प्रोसेस राहणार आहे. ते आपण समोर बघूयाच काय काय त्याच्यामध्ये राहू शकतं. तर याच्यामध्ये घोडेबाजार थांबणार आहे का, तर शक्यता खूप जास्त कमी आहे. काही ठिकाणी होणारही नाही, पण खूप जास्त कमी शक्यता आहे. तर SOP नेमकी काय आहे, एका आपण नोटीसद्वारे बघायचं आहे मित्रांनो. एका ठिकाणी आलं होतं बघा. हे आपल्याला इथं पूर्ण बघायचं आहे, डिटेल बघा. हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, मी सांगत आहे. बघा, जून 7, 2024चं मतलब याच वर्षीचं आहे मित्रांनो. सब्जेक्ट बघा काय, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP फॉर सेंट्रल युनिव्हर्सिटीज
टू फिल अप देअर वॅकंट सीट. ओके, बघा काय आहे की सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यांच्या वॅकंट पोस्ट म्हणजे वॅकंट पोस्ट भरायच्यामध्ये हे काय झालं मित्रांनो, पद भरती झाली आहे. ओके, हे पद भरती बाबतीत झालं. आपलं शिक्षक पद भरतीच आहे आणि हे कोणाचं आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन विश्वविद्यालय अनुदान आयोग, UGCचं आहे मित्रांनो, UGCचं आहे, त्यामुळे प्रॉपर आहे. बघा महोदय, it has come to the notice of UGC that a good number of seats at times remain vacant even after 3 or 4 rounds of counseling in some of the central universities and their constituent affiliated colleges. To keep the seats vacant for an entire academic year is not only a waste of resources but also results in denial of quality higher education to many students who aspire to pursue higher studies in central universities. Universities Grant Commission in its 572 second meeting held on 20 September 2023 approved a seat of standard operating procedure. बघा यांनी काय केलं की 20 सप्टेंबर 2023च्या मीटिंगमध्ये जी 572वी यांची मीटिंग झाली होती त्यामध्ये काय केलं त्यांनी की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स टू फॅसिलिटेट द सेंट्रल युनिव्हर्सिटीज टू फिल अप देअर वॅकंट सीट्स. SOP आर इनक्लोज हिअर विथ फॉर ॲप्रोप्रिएट ॲक्शन ॲट युअर एंड. बघा आता यांनी काय दिलेलं आहे की बाबा UGCच्या सोप्या भाषेत सांगतो मराठीमध्ये, UGCच्या काय झालेलं आहे की असं झालं लक्षात आलेलं आहे की 3-4 राऊंड काउन्सिलिंगचे झाल्यानंतर पण असं झालेलं आहे की युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये काही पद भरती किंवा काही जागा वॅकंट राहिलेल्या आहेत आणि ह्या वॅकंट जागा खाली राहणं हे जे विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेतात त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून नुकसानकारक आहे आणि त्या खाली राहणं हे चांगलं नाही. त्यामुळे यांची जी 572 मीटिंग झाली होती 20 सप्टेंबर 2023ला त्यावर त्यांनी असं अप्रूव्ह केलं आहे. जसं आता पवित्र पोर्टलनं परमिशन किंवा सरकारनं परमिशन दिली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरला, तेव्हा प्रोसेसला हे दिली आहे की सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये काही वॅकंट पोस्ट आहेत त्या भरायची एक त्यांनी SOP दिलेली आहे आणि ती SOP त्याच्यासोबत इन्क्लोज केलेली म्हणजे याच्यासोबत दिलेली ती आपण नंतर बघणारच आहोत. मग त्याच्यानंतर बघा, इट मे ऑल्सो बी पर्टिनंट टू मेन्शन हिअर दॅट CUET scores will remain the primary criteria for admitting students. In fact, UGC has already written to all the central universities to admit students through CUET. बघा आता हे जे सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन होतं हे कशामधून होतं, CUET. ओके, सेंट्रल युनिव्हर्सिटीज एंट्रान्स टेस्ट याच्यामधून होतं आणि आपलं काय आहे आता आपलं टेटमधून सिलेक्शन होणार आहे. पहिली TT झाली, आता टेट झाले. फक्त हा CUET आहे, आपला टेट आहे. म्हणजे काय यांनी पण काय दिलं की तुम्हाला ते मुलं घ्यायचे आहेत पण ते कशा घ्यायचे आहेत की CUETचा जो स्कोर आहे तर तो प्रायमरी क्रायटेरिया म्हणजे तो प्राथमिक तुमचं क्रायटेरिया असला पाहिजे. आता बघा आता इंटरेस्टिंग आहे SOP त्यांनी बघा SOP इथं दिलेले आहेत. हे आता खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत कोणीच तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणत्या सांगितलेलं नसेल कारण मी कोणाचे व्हिडिओ बघितलेले नाही पण गॅरंटी देतो ही गोष्ट कोणी सांगितली नसेल. बघा इट हॅज कम टू द नोटीस ऑफ UGC दॅट. बघा तेच यांनी काय केलं इथं परत काय केलं आहे, इथं परत त्यांनी सांगितलं की असं लक्षात आलं की असं झालेलं आहे आणि ते चांगलं नाही. आता त्यांनी काय केलेलं आहे बघा इथं इंटरेस्टिंग आपल्याला ह्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या बघायच्या आहे की इथं त्यांनी दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं की हे बघा, फॉलोइंग SOPs हॅव बीन फॉर्म्युलेटेड विथ द अप्रुव्हल ऑफ द कमिशन. बघा कमिशनच्या अप्रुव्हलमध्ये आता SOPच्या फॉर्म्युलेटेड खाली दिलं. बघा CUET scores will remain the primary criteria for admitting student. बघा काय CUET स्कोअर तसाच आपला काय असणार आहे, टेट स्कोअर जो आहे टेट स्कोअर हा प्रायमरी क्रायटेरिया असला पाहिजे अशी एक SOP आपल्या पवित्र पोर्टल थ्रू संस्थांना येऊ शकते. एक पॉईंट आपल्या महत्त्वाचा झाला, हा स्टार करून ठेवा. बघा दुसरं, हाऊएव्हर स्टुडंट्स हू अपेअर इन CUET बट मे or may not have applied to the respective university for the courses program earlier may also be considered. बघा आता यांनी काय दिलं इथं की CUET तर त्यांनी अपेअर केलेली आहे बघा बरोबर, पण समजा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये समजा आता एक संस्था आहे, समजा आपली संस्था आहे, समजा रयत शिक्षण संस्था आहे, मुलाकडे टेटचा स्कोर आहे पण रयत शिक्षण संस्थेला त्यानं काय केलेलं आहे अगोदर अप्लाय केलेलं नाही आहे. पण अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, या नेक्स्ट राऊंडला तुम्ही त्याला घेऊ शकता असं UGCच्या याच्यामध्ये होतं. पण आपल्या इथं आहे का नाही, हा जर टेटमधून एका राऊंडमध्ये हा जर गैरहजर आहे किंवा या गोष्टीमध्ये नाही आहे तर हा याच्यामधून बाद होतो. तर आता याच्यामध्ये असं आहे आपल्या ज्यात करू शकतात का, द स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर यांनी प्रोसिजर अशीच जर फॉलो केली तर आपल्यामध्ये येऊ शकतं की एखाद्या संस्थेला तो विद्यार्थी अप्लाय करू शकतो, भले तो पहिल्या राऊंडमध्ये कुठं गेला नसेल तर करू शकतो का, करू शकतो जर प्रोसिजर अशी जर फॉलो झाली तर सांगता मित्रांनो. ओके बघा, फर्दर स्टुडंट्स हू अपेअर इन CUET मे बी कन्सिडर इरेस्पेक्टिव्ह ऑफ द डोमेन सब्जेक्ट पेपर्स इन विच दे अपियर. हिअर द युनिव्हर्सिटी मे रिलॅक्स द डोमेन सब्जेक्ट स्पेसिफिक क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स ऑफ प्रोग्राम. बघा यांनी काय दिलेलं आहे की हा जो विद्यार्थी याचा पर्टिक्युलर एखादा कोर्स आहे
पण आपल्या कॉलेजमध्ये किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या पर्टिक्युलर सब्जेक्टविषयी वॅकन्सी नाही आहे. पण युनिव्हर्सिटी काय करू शकतं, तर जो सब्जेक्टचं स्पेशलायझेशन आहे ते रिलॅक्सेशन देऊ शकतं त्याच्यामध्ये आणि त्या मुलाला तिथं अलाव करू शकतं. बरोबर. आता समजा त्याचा सब्जेक्ट गणित आहे, पण गणितची वॅकन्सीच नाही, मग सायन्ससाठी घ्यायचं आहे का, तर ते पूर्ण कोणावर राहील, त्या युनिव्हर्सिटीवर राहील की घ्यायचं का नाही. म्हणजे तसंच आपलं काय आहे, तसंच आपल्या संस्थेवर राहील. जी संस्था राहील त्या संस्थेमध्ये यांना नियम ठरवण्याचा अधिकार राहील. अशी जर काही गोष्ट झाली तर काय नवीन फॉलो करायचं का नाही तर. बरोबर. हे झालं, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, कारण ही गोष्ट होणार नाही, ही गोष्ट होणार नाही, कारण की आपल्या पहिल्या 3 राऊंडमधून बाद झालेले याच्यामध्ये येणारच नाहीत. त्यात तर काहीच नाही, गैरहजर अपात्र येणारच नाहीत. या गोष्टीने फक्त पहिलं आहे की टेटचा स्कोअर आपला प्रायमरी क्रायटेरिया राहणार आहे. नंतर बघा, इन केस सीट्स स्टील रिमेन वॅकंट इवन आफ्टर एक्झॉस्टिंग द लिस्ट ऑफ ॲप्लिकंट्स हू अपेअर इन द CUET द युनिव्हर्सिटी मे टेक रिस्क कोर्सेस टू द फॉलोइंग. बघा आता यांनी काय दिलं आहे की एवढं होऊन जर संस्थेमध्ये आता युनिव्हर्सिटीमधली जागा जर खाली राहत असेल तर त्यांनी आता युनिव्हर्सिटीला 2 ऑप्शन दिले. काय दिले बघा. फर्स्ट ऑप्शन, द युनिव्हर्सिटी मे कन्सिडर कंडक्टिंग अन एंट्रन्स एक्झामिनेशन ॲट इट्स ओन लेवल ऑर द कन्सर्न डिपार्टमेंट ऑफ द युनिव्हर्सिटी मे कंडक्ट द स्क्रीनिंग टेस्ट. काय करू शकतात की तिथं स्क्रीनिंग टेस्ट घेऊ शकतात, किंवा द युनिव्हर्सिटी मे ॲडमिट स्टुडंट्स ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन बाय इन द क्वालिफाईंग एक्झामिनेशन. किंवा डायरेक्ट जे स्टुडंट्स आहेत ते काय करू शकतात, त्यांना क्वालिफाईंग एक्झामिनेशन जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार डायरेक्ट सिलेक्शन करू शकतात. बघा ह्या 2 गोष्टी आहेत. आता इथं संस्थेला असं काही असणार आहे का, एकाच 10 रेशो दिलेला आहे, त्यांना पण अधिकार दिलेले आहेत काय की 10 पैकी कोणताही घ्यायचा आहे. कोणताही घ्यायचा आहे, कोणता घेणार आहे ते, मनी ओके, मनी पॉवर, पैसा बोलता है. त्याच्यानंतर बघा, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. द एंटायर ॲडमिशन प्रोसेस हॅज टू बी बेस्ड ऑन मेरिट अँड ट्रान्सपरन्सी. बघा हा पॉईंट मार्क करून घ्या. हा डबल मार्क आहे की जी प्रोसेस आहे पूर्ण एंटायर प्रोसेस होणार आहे याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजेत, पारदर्शकता आपण म्हणतो त्याला, आणि मेरिट म्हणजे गुणवत्ता आणि पारदर्शकता याच्यावर ही भरती व्हायला पाहिजेत. असं एक खूप महत्त्वाचा नॉर्म्स आहे हा. त्याच्यानंतर फर्दर द रिझर्वेशन रोस्टर शॅल अप्लाय फॉर ॲडमिशन ऑफ कोर्स प्रोग्राम इन ऑल केसेस. बघा हा पण महत्त्वाचा आहे की हे जेव्हा घेताना आहे पूर्ण मित्रांनो, जे आपण म्हणतो बिंदू नामावलीनुसार किंवा ज्या वॅकंट पोस्ट कॅटेगरीनुसार येणार आहे तर ती प्रोसेस फॉलो झाली पाहिजेत. आणि द युनिव्हर्सिटी विल इन्शुअर टाइमली कम्प्लिशन ऑफ द एंटायर ॲडमिशन प्रोसेस सो दॅट द स्टुडंट फेसेस एनी काइंड ऑफ अकॅडमिक लॉस. नो स्टुडंट फेसेस एनी काइंड ऑफ अकॅडमिक लॉस. म्हणजे हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे की तुम्हाला टाईममध्येच हे कंप्लीट करायचं आहे, कारण की जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान नको असायला. बघा हे 4 नॉर्म्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, हे 4 आपल्यासाठी, याच्यामध्ये 3 जे आहेत इम्पॉर्टंट नाही आहेत. पण हे 3 पण इकडं फॉलो होऊ शकतात मित्रांनो, असं नाही आहे. त्यांनी काय दिलेलं आहे बघा. पहिली गोष्ट तर प्रायमरी क्रायटेरिया आपला स्टेटचा स्कोर असायला पाहिजे. त्याच्यानंतर मेरिट अँड ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. त्यामध्ये रिझर्वेशननुसार वॅकन्सी भरल्या पाहिजेत आणि टाईममध्ये भरल्या पाहिजेत. आणि मधात काय दिलं यांनी वेगळं, किंवा पण नाही कोणी भेटलं तर तुम्ही एक स्क्रीनिंग टेस्ट करू शकता, किंवा सब्जेक्टमध्ये तुम्ही त्यांना एखादं त्यामध्ये सवलत देऊ शकता, किंवा त्यांनी समजा तुमच्या कॉलेजला पहिलं अप्लाय केलेलं नव्हतं पण तुम्ही त्यांना नवीन याच्यामध्ये अप्लाय करून घेऊ शकता. पण ह्या गोष्टी फॉलो होतील असं नाही आहे. पण ह्या 3 गोष्टी आहेत मित्रांनो. तर ही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर झाली. याच्यामध्ये काय वेगळं आहे मित्रांनो, काय एखादी सिस्टम आहे का काय वेगळं आहे, काही नाही. फक्त त्यांनी एक क्रायटेरिया म्हणजे एक नियम दिलेले आहेत असे की असे नियम तुम्ही फॉलो करायचे, त्यानुसार करायचं. आता आपल्या याच्यामध्ये काय होणार मुलाखतीच्या राऊंडमध्ये की आपल्याला बोलवणार, एखादा रेशो राहणार आहे, तिथं तुमचा पहिला इंटरव्ह्यू होणार आहे, नंतर तुमचं डेमो होणार आहे, त्याच्यावर 15-15 मार्क्स आहेत. ते 30 मार्क कशी डिवाईड करायचे, किंवा SOPमध्ये काही नवीन नॉर्म्स ते टाकू शकतात की तुम्ही असं करा, असं घ्या. आता मी म्हणतो की SOP FISOP सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला एवढीच पारदर्शकता आणायची आणि एवढेच संस्थेवाले इमानदार आहेत असं तुमचं मत आहे सरकारचं किंवा आहे. पहिली गोष्ट तर तुम्ही डायरेक्ट ट्रेडच्या स्कोरनुसार तुम्ही डायरेक्ट संस्थेला, जसं आतापर्यंत 3 राऊंड लागून गेले तसं तुम्ही डायरेक्ट त्यांना द्यायला पाहिजे होतं. तुम्ही दिलं नाही, याचा अर्थ कुठंतरी घोडेबाजार होणार आहे. सगळ्यात सोपा पर्याय हाच आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एवढीच पारदर्शकता आणायची तर तुम्ही काय करा, प्रत्येक मुलाचं CCTV किंवा आपलं डेमो किंवा इंटरव्ह्यू होईल ना त्याचं रेकॉर्डिंग करा तुम्ही, व्हिडिओ रेकॉर्डिंग विथ व्हॉईस. कळेल ना कसे प्रश्न विचारले आणि खरंच जे सिलेक्शन झालं आहे स्टँडर्डनुसार झालं आहे का. या दोन्ही गोष्टी होणार नाही. पहिली गोष्ट, तुम्ही टेटच्या स्कोरला संस्थेवर डायरेक्ट शिक्षक देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा या गोष्टीची करणार नाही. आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की आता ज्यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही 60, 70, 75, 80 मार्कवाले, की ते म्हणते सर तुम्ही काही मतातच वाद निर्माण करता, की कारण काय होणार आहे मित्रांनो, इथं जो कट ऑफच्या 1-1, 2-2 मार्कावर राहिलेला आहे तर त्या मुलाचं जास्त नुकसान आहे. जे कट ऑफच्या खाली जे जास्त राहणार आहेत ते असं आहे की त्यांना माहिती आहे आपलं सिलेक्शन फेज 2मध्ये होईल न होईल याची गॅरंटी नाही, असं नाही तसं नाही. त्यामुळे ते पैसासुद्धा देऊ शकतात.
पण याच्यामध्ये नुकसान सर्वात जास्त ह्या विद्यार्थ्यांचं होणार जे कट ऑफच्या 1 किंवा 2 मार्काने राहिलेले आहेत. जर पारदर्शकता झाली तर त्यांचा फायदा आहे, जर घोडेबाजार झाला तर त्यांचं नुकसान आहे. ही गोष्ट तुम्ही आजच लिहून घ्या. कारण की ज्या मुलांचे मार्क्स हाय राहणार आहेत त्यांचे पैसे देण्याची शक्यता खूप कमी राहणार आहे. ज्या मुलांचे मार्क्स कमी राहणार आहे त्यांचे पैसे देण्याची शक्यता जास्त राहणार आहे. कारण की ते विचार करणार आहे की आपलं सिलेक्शन असं तर होणार नाही, त्यामुळे कुठंतरी आपल्याला टेबला खालून तरी कुठंतरी आपल्याला काम करायचंच आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडू शकतात. तर हे प्रोसेस आहे मित्रांनो, याच्यात काही वेगळं घडेल असं वाटत नाही. तर हे माझ्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे मला हे काही कळालेलं सुद्धा नाही, पण मी एक सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कळाला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो मी, की इंटरव्ह्यू आणि डेमो कसा द्यायचा त्याबद्दल बनवणार आहे आणि तो सुद्धा चांगला राहील आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू ठेवा मित्रांनो. कधी राऊंडची लिस्ट लागू शकते. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.